गेला कोठे अज व्यापला आहे नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, नाही ऐसा कोठे ठावरिता. अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू तडिद्वित विनंदित पीतांबरधारी ब्रजनंदन यशोदानंदन नंदनंदन भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या असीम कृपेने रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधकांचे मायबाप योगियांची माऊली आम्हा साधकांना आमच्या सारख्या मुढांना सुद्धा या नारदांच्या गादीवरती उभं करण्याची पात्रता आणून देणारे आळंदी निवासी माऊली ज्ञानोबारायांच्या आशीर्वादाने तथा संप्रदायाच्या कळस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबारायांच्या आशीर्वादाने ज्यांच्या जन्माने ही भूमी पवित्र झाली, ज्यांचे चरण लागल्याच्या नंतर ही भूमी पवित्र झाली आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्याला सुद्धा किंमत आली, असे परमहंस परिव्राजकाचार्य मुंदेफळ निवासी समर्थ सद्गुरु श्री हैनाही महाराजांच्या आशीर्वादानं श्री गुरु ईश्वर भारती बाबांच्या कृपेने आशीर्वादाने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधली उपांत्य दिवसाची सेवा ही माझ्या छोट्याशा पामराकडे आली, हे मी माझं परम भाग्य समजतो. बघा विठ्ठल संतांच्या दरबारामधली सेवा आणि इतर गावातल्या सप्त्यातली सेवा यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. बघा गावातल्या सप्त्यामधली सेवा ही कशीही केली तरी चालते, अगदी काही केलं तरी चालतं, पण साधूच्या दरबारातली सेवा मात्र सांभाळूनच करावी लागते. का? साधूच्या ठिकाणी केलेली थोडी सुद्धा चूक माणसाच्या पतनाचं कारणीभूत झाल्याशिवाय राहत नाही. मायबाप इतरत्र तुम्ही चुका केल्या, इतरत्र तुम्ही एखादा शब्द वाईट बोलला तरी सुद्धा चालल असं माझं मत नाही, पण कदाचित चालू शकतं. पण संताच्या ठिकाणी जर तुमच्याकडून थोडी सुद्धा चूक झाली तर तुमच्या जीवनाचं पतन झाल्याशिवाय मात्र राहणार नाही. विठ्ठल म्हणून आज माझ्या परम भाग्याने माझ्या जीवनातली ही दुसरी वेळ आहे की बाबांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या जन्मस्थानावरती सेवा करण्याचं परम भाग्य माझ्यासारख्या पामराकडे लाभलं. आणि मला सांगताना फार स्वाभिमान वाटतो की फक्त बाबांची कर्मसेवाच किंवा विद्यावंशच फक्त आम्ही नाही, तर मग आम्ही त्यांचे अणुवंश सुद्धा आहे, त्यांचे रक्ताचे सुद्धा आम्ही आहे. माझं परम भाग्य आहे. त्यांच्या वंशामध्ये आमचा जन्म झाला, या पक्षा अजून दुसरं काय लागतं माणसं? भाग्याचा उदय तेही जोडी पाय येथोने उठवू माता मरण वाचून सर्वथा. भाग्याचा उदय तेही जोडी पाय येथोने उठवू माता बाबा, पण फक्त भाग्याचा उदय नाही, मग अनंत जन्माचा उदय. अनंत जन्मामध्ये केलेल्या पुण्याची पावती कदाचित या जन्मामध्ये मिळाली असेल, म्हणून संताच्या कुळामध्ये जन्म मिळाला. असं म्हणतात जी माणसं संताच्या कुळामध्ये जन्माला येतात
ज्या कुळामध्ये संत जन्माला येतात त्याच्या समोरच्या 7 पिढ्या आणि मागच्या 7 पिढ्या स्वर्गामध्ये गेल्याशिवाय राहत नाहीत. मग मी पाप करायला मोकळा. नाही कळालं? असं नाही. संतांच्या कुळामध्ये जन्म जरी आला पण माणसाचं वागणं जर नीट नसलं तर त्याला भगवान परमात्मा जवळ करत नाहीत. म्हणून त्याही पक्षा काहीतरी समोर माझं भाग्य असेल. संतांच्या कुळामध्ये जन्म मिळाला पण कसा? संत सेवक म्हणून मिळाला. वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं म्हणून मी मला फार भाग्यवान समजतो. गेल्या 20 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह, त्रिदिनीय सप्ताह आपण या ठिकाणी अत्यंत थाटामाटामध्ये साजरा करत असतो. बघा, खरंच आम्हाला एवढा स्वाभिमान वाटतो की ज्या साधूने अखंड जीवन तपस्या करून विदर्भ प्रांतामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्याच्या एका छोट्याशा मुंदेफळ गावामध्ये संजीवन समाधी घेतली आणि त्या साधूची जन्मभूमी मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्याच्या एका छोट्याशा मुळक गावामध्ये आहे. काय साधूची महिमा असेल महाराज. साधूला काय लागतं? साधूला काळ नसतो, साधूला वेळ नसतो, साधूला जात नसते, साधूला धर्म नसतो, साधूला पुरुष नसतो, साधूला स्त्री नसते, साधूला मोठा नसतो, साधूला लहान सुद्धा नसतो. मराठवाड्यामध्ये जन्म जरी मिळाला तरी सुद्धा समाधी मात्र विदर्भ प्रांतामध्ये घेतली. काय भाग्य असेल तुमचं सुद्धा आणि आमचं सुद्धा. साधूने जन्म तुमच्या मुळूक गावामध्ये घेतला पण समाधी मात्र तिकडं. आता आमच्या म्हणू का नाही, मला जरा भीतीच वाटते, है की नाही? आमच्या म्हणू का आपल्या साधूने समाधी मात्र आपल्या विदर्भ प्रांतामध्ये त्या ठिकाणी घेतली. तुमचंही भाग्य आहे, आमचंही भाग्य आहे. बघा, मी सांगून जाईल तुम्हाला, साधूचे चरण ज्या भूमीला लागत असतात ना गड्या, ती भूमी पवित्र होत असते, ती माती पवित्र होत असते. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरिचे दास जेथे हरिचे दास जन्म घेते, पवित्र ते गोड पावन तो देश, पवित्र ते गोड पावन तो देश, पवित्र ते गोड पावन तो देश, पवित्र ते गोड पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, दास जन्म घेते, जेथे हरिचे दास जन्म घेते, जेथे वैभवा पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती ती माती सुद्धा पवित्र आहे. त्या ठिकाणी वास करणारा प्रत्येक व्यक्ती पवित्र आहे. एवढंच नाही तर तिथले प्राणी सुद्धा भाग्यवान आहेत. का? कारण की त्यांनी साधूच्या भूमीमध्ये जन्म घेतला. बघा, मी सांगत असतो, पवित्र ठिकाणी साधू कधी जन्म घेत नाही, चांगल्या ठिकाणी साधू कधी जात नाही, पवित्र ठिकाणी साधू कधी जन्म घेत नाही. ज्या ठिकाणी साधू जन्म घेतो ते ठिकाण पवित्र होत असतं. बरोबर आहे की नाही? म्हणून बाबांनी जन्म घेण्याकरता तुमचं गाव निवडलं. वास्तविक बघायला गेलं तर बाबांचं गाव हे नव्हतं. बाबांचं गाव आपल्या जवळ निंबा गणेश गाव आहे. बाबांचं मूळ गाव निंबा गणेश आहे. पण निंबा गणेश स्वतःचं गाव असताना सुद्धा मुळूकवाडी हे जन्म घेण्याकरता, अवतार घेण्याकरता निवडलं. याचा अर्थ नक्कीच काहीतरी तुमचं पूर्वपुण्य असेल.
म्हणून बाबांनी तुमच्या गावामध्ये जन्म घेतला. पण थोडस परखड बोलतो गड्या, बाबांनी तुमच्या गावामध्ये जन्म घेतला म्हणून तुम्ही सुद्धा अगदी तसंच वागलं पाहिजे. एखाद्या साधूचा जन्म तुमच्या गावामध्ये झाला म्हणून तुम्ही दारू नाही प्यायची. एखाद्या साधूचा जन्म तुमच्या गावामध्ये झाला म्हणून तुम्ही नॉनव्हेज नाही खायचं. एखाद्या साधूचा जन्म तुमच्या गावामध्ये झाला म्हणून तुम्ही तुमचा व्यवहार खोटा नाही करायचा. जरी भाग्यवान तुम्ही असाल, जरी भाग्यवान तुम्ही असाल तरी कर्मणात जायते जंतू कर्मण्येव विलीयते. माणूस आपल्या कर्माने मोठा होतो आणि आपल्या कर्माने पतनाला कारणीभूत ठरतो. म्हणून आपलं भाग्य आहे की बाबांनी या गावामध्ये जन्म घेतला. आणि जन्म घेतल्याच्या नंतर विदर्भ प्रांतामध्ये गेले आणि बाबांना नाव फार सुंदर लागलं. आहे नाही, आहे की नाही, आहे नाही. या अभंगाची पार्श्वभूमी एवढी सुंदर आहे. ऋषिकेशला परमपूज्य स्वामी शांती धर्मानंद स्वामीजी महाराजांच्या पाठामध्ये बसलेलो होतो. आणि पाठामध्ये बसल्याच्या नंतर बाबांनी विचारलं, कृष्णा कहाँ से आया है? कहा बाबा महाराष्ट्र से आया. अच्छा, महाराष्ट्र में कहाँ से? महाराष्ट्र में हम विदर्भ प्रांत से बुलढाणा जिल्हा से आए. ठीक आहे, ठीक आहे. तर माझ्या मित्रांनी सांगितलं, म्हटले बाबा हे कृष्णा महाराज जे आहेत ना, हे फार मोठ्या एका साधूच्या वंशामध्ये जन्माला आलेली व्यक्ती आहे. साधूंच्या सेवेमध्ये ते आहेत. स्वामीजींनी मला जवळ बोलवलं आणि जवळ बोलवल्याच्या नंतर माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, क्या नाम है आपके बाबा का, गुरुदेव भगवान का? मैंने कहा स्वामी जी हमारे बाबा का नाम है ही नाही. बोले है नाही, ये है नाही क्या है? बोले हमारे बाबा का नाम है. अच्छा, आपके बाबा का नाम है, तो इसका मतलब तो आपको पता होगा. व्याकरण आप पढ़ रहे हो, अष्टाध्यायी पढ़ रहे हो, भागवत पठन कर रहे हो, तो इसका अर्थ तो आपको पता होना चाहिए. क्या अर्थ है इसका? मैंने कहा बाबा इसका अर्थ तो मैंने लगाया नहीं, लेकिन जब बाबा हमारे गांव में पिछले 90 साल के पहले जब रहते थे तब वो उनके भक्त उनको आहे नाही कहते थे. तो आहे नाही का है नहीं हो गया. तो बोलो है भी और नहीं भी, उनका नाम है नहीं. त्यांनी जवळ बोलवलं आणि सांगितलं, बाळा अरे सर्वसामान्यांना हा अर्थ कदाचित पटेलही, पण एखाद्या विद्वानाच्या पंक्तीला जर तू बसला आणि तू जर सांगितलं आहे बिन नाही बिन त्याला आहे नाही, असं काही योग्य नाही. मग काहीतरी त्याच्या मागे तथ्य असलं पाहिजे. डोक्यामध्ये थोडासा राग आला. राग आल्याच्या नंतर आपल्या कुटियामध्ये गेलो आणि कुटियामध्ये गेल्याच्या नंतर विचार करायला लागलो, खरी गोष्ट आहे, असं आहे नाही कुठं नाव असतं का? काही नाव आहे नाही, त्याच्या मागे काहीतरी रिझन असलं पाहिजे. विचार करत करत हातामध्ये तुकोबारायांची गाथा घेतली आणि खरी परिस्थिती सांगतोय बरं का, नारदाच्या गादीवर उभा आहे. ही काही बनवलेली स्टोरी नाही. माझं कीर्तन काही टिपण नसतं. नाही कळालं? कळणार नाही तुम्हाला. आपल्या कुटियामध्ये गेलो. कुटियामध्ये गेल्याच्या नंतर हातामध्ये गाथा घेतली आणि गाथा घेतल्याच्या नंतर सहज विचार केला, बाबा कसं हो तुमचं नाव? लोकांना सांगायला सुद्धा आमच्याकडे शब्द नाही तुमच्या नावाला, असं कसं तुमचं नाव? आणि सहज तुकोबारायाचा गाथा हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेतल्याच्या नंतर उघडला आणि उघडल्या बघितलं तर अभंगाचं पहिलं चरण त्या गाथ्यामध्ये दिसलं. गेला होता कोठे कोठोनी आला, गेला होता कोठे कोठोनी आला, गेला कोठे होता कोठोनी आला, कोठोनी आला, सहजया बोला आहे नाही, आहे
गाथा उघडल्या उघडल्या बघितलं आणि तुकोबारायांच्या वाणीमधून निघालं हे चरण त्या ठिकाणी समोर दिसलं. गेला कोठे होता कोठोनिया आला सहज व्यापला आहे नाही. आणि प्रमाण बघितल्याच्या नंतर डोळ्यामधून आसवांच्या धारा व्हायला लागल्या. विचार करायला लागलो की बाबा थोडासा संशय मी तुमच्यावरती घेतला होता. माझ्या संशयाचं निवारण अगदी तत्क्षणात त्याच वेळेला तुम्ही केलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे ज्या संतांचा अवतार तुमच्या गावामध्ये झालाय ती संत काही साधारण नाहीत, तर ते कसे आहेत, तर ते व्यापक आहेत. मग तुम्ही म्हणाल महाराज व्यापक म्हणजे काय, तर व्यापक म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो वास करतो त्याला व्यापक म्हणायचं. पण बाबा कोणत्या ठिकाणी नाही, तो अगदी कुठे जरी बघितलं तरी तुम्हाला बाबा दिसतील. या मुळूक गावामध्ये बाबांच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर बाबांच्या मंदिराच्या समोर मूर्तीच्या समोर उभे राहा, तुम्हाला बाबा दिसल्याशिवाय राहणार नाहीत. मुंदे फळला चला, बाबांच्या समाधीच्या समोर उभे राहा. समाधीच्या समोर उभे राहिल्याच्या नंतर नेत्र भरून बाबांच्या मूर्तीकडे बघा, बाबा दिसल्याशिवाय राहणार नाहीत. मग महाराज फक्त बाबांच्या मूर्तीच्या समोर उभं राहिल्याच्या नंतरच बाबा दिसतात का हो? इतरत्र कुठं दिसत नाहीत का? नाही. मग अगदी सगळीकडे कुठेही तुम्ही गेलात, डोळे बंद केले, माझ्या बाबाचं चिंतन केलं ना, माझ्या बाबाची मूर्ती, माझ्या बाबांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार. व्यापक असणारे श्री संत हैनाही महाराज आहेत. गेला कोठे होता कोठून आला सहज व्यापला. तो कोठे गेला, कोठून आला, तर तो माझा भगवान परमात्मा स्थूलही आहे, सूक्ष्मही आहे, व्यापकही आहे, अव्यापकही आहे, दिसणाराही आहे, न दिसणाराही आहे, द्वैतही आहे, अद्वैतही आहे, आकारही आहे, निराकारही आहे. अशा सगळ्या गोष्टीमध्ये जो माझा भगवान परमात्मा दिसतो त्या देवाला, त्या संताला म्हणतात आहे नाही. आणि त्या संताला प्राप्त तुम्ही आम्ही केलं, काय परम भाग्य असेल तुमचं आमचं. बघा खरंच मला कधी कधी विचार येतो, काय पुण्य असेल आपलं. अहो तुम्ही जर एखाद्या गावामध्ये सहज, ज्या गावामध्ये मंदिर नाही, ज्या गावामध्ये एखाद्या संतांचा वास नाही, त्या गावामध्ये जर तुम्ही गेलात नाही, गेल्याच्या नंतर ओसाड पडलेली गावं तुम्हाला दिसतात. हो गावामध्ये परमार्थ नाही, गावातल्या लोकांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ तुम्हाला दिसत नाहीत. बोलताना कधी कोणाला चांगलं बोलणार नाही, शिवाय शिवाय बोलणार. बोला, शिव्या दिल्याशिवाय बोलणार नाहीत. बघा आता तुम्हाला सगळ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहित आहेत. काही काही लोक आपण त्यांना फोन करा, बघा फोन केल्याच्या नंतर ते आपल्याला समोर फार गोड बोलतात, आहे की नाही. महाराज तुमच्यासारखा माणूस माझ्या जीवनामध्ये मी कधी बघितला नाही. तुमच्यासारखा माणूस मी जीवनामध्ये कधी बघितला नाही. कधीपर्यंत असा म्हणतो, जोपर्यंत त्या लाल बटनावरती क्लिक करत नाही तोपर्यंत. ह्याच्यासारखे 1760 पाहिले, ह्याच्यासारखे 1760 पाहिले म्हणतो तो, पण कधी फोन कट केल्याच्या नंतर. माणसाची वाणी पवित्र राहिली नाही. ज्या गावामध्ये संतांनी वास केला नाही त्या गावामध्ये एखाद्याने कीर्तन ठेवावं. अगदी मागच्या महिन्यामध्ये एका गावामध्ये आमचं कीर्तन होतं. त्या गावामध्ये कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये माझ्या आधी कोणत्याच महाराजाचा जीव गेला नाही, आपलं कीर्तन झालं नाही. ते वयामानानं माझे शब्द चुकतात, सांभाळून घ्या. माझ्या आधी कधी त्या गावामध्ये कोणाचं कीर्तन झालेलं नव्हतं. कीर्तनाकरता उभा राहिलो, उभा राहिल्याच्या नंतर ती लोक टाळी वाजवत नव्हती, विठ्ठल विठ्ठल भजन म्हणत नव्हती, काहीच नाही. अगदी 1.5 तास एखाद्या दगडासमोर, अगदी 1.5 तास एखाद्या दगडासमोर, अगदी 1.5 तास एखाद्या दगडासमोर कीर्तन केल्यासारखं कीर्तन केलं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर 10-15 लोक माझ्याजवळ बसले आणि ते मला सांगायला लागले, काय म्हणे महाराज, मला वाटलं कीर्तन म्हणजे तुमचं इंदोरीकर बाबा असेल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त हसायचंच हसायचं, तुम्ही फक्त देवाचं सांगितलं. वाक्य कळतंय ना काय म्हटले ते मला, तुम्ही फक्त देवाचं सांगितलं. अरे म्हटलं कीर्तनामध्ये देवाचं नाही सांगायचं तर मग कुणाचं सांगायचं. विनोदाची कथा गोडवाणी, विनोदाची कथा गोडवाणी, विनोदाची कथा गोडवाणी, विनोदाची कथा
कथा गोड वाटे. आज लोकांना फक्त चांगलं ऐकायला पाहिजे. चांगलं म्हणजे ज्याने आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडेल असं ऐकायला आजकाल कुणाला आवडत नाही. कानाला रुचलं पाहिजे, काहीतरी हसायला मिळालं पाहिजे, काहीतरी डायलॉग कीर्तनामध्ये झाले पाहिजे, माय सांगून रडता आलं पाहिजे, बाप सांगून रडता आलं पाहिजे, देश सांगून वीरता आली पाहिजे, चरित्र सांगून लोकांना रिझवता आलं पाहिजे. आई, याला कीर्तन म्हणत नाहीत. कीर्तन काही सर्वसामान्य नाही. कीर्तन चांग, 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 होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, कीर्तन राग, कीर्तन राग, होय हरी रूप, होय हरी रूप, होय कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. या कीर्तनाची एवढी महिमा आहे की या हे कीर्तन जर आपण निष्ठेने श्रवण केलं, उत्तम मुखातून श्रवण केलं, योग्य श्रवण केलं तर भगवत प्राप्ती करून देण्याचं एकमेव साधन म्हणजे कीर्तन आहे. बघा, एवढी सुंदर कीर्तनाची परिभाषा आहे. कीर्तन आम्ही श्रवण करत आहात. मी सांगतोय तुम्हाला, संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलात, कीर्तन श्रवण करायचंय ना, असे श्रवण करा. बघा, आपली पत्रिका किती सुंदर आहे. सगळी महाराज मंडळी अत्यंत उत्तम दर्जाची आपण प्रत्येक वर्षी महाराज मंडळी या ठिकाणी बोलवत असतो. कशा करता? तुमचं मनोरंजन झालं पाहिजे म्हणून महाराज लोक कधीच आम्ही बोलवत नाही. मग त्यामधून तुम्हाला भगवत प्राप्तीची वाट दिसावी या करता महाराज मंडळींना बोलवत असतो. अशी उत्तम कीर्तन आपण जर संतांच्या दरबारामध्ये श्रवण करत असू तर त्या संतांच्या भूमीमध्ये जन्म घेतल्याचा फायदा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे. बघा, तसा तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांच्या दरबारामध्ये जन्म घेण्याचा फायदा नाही. बरं, संतांच्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतलात, चांगली कीर्तन श्रवण केली म्हणजे त्या संतांना, त्या भगवंतांना प्राप्त केलं अशातला काही भाग नाही. मग महाराज, त्या संतांना कसं प्राप्त करायचं? तो व्यापक असणारा परमात्मा आपल्या हृदयामध्ये कसा बसवायचा याची डेफिनेशन असेल ना. संतांनी काहीतरी मार्ग सांगितला असेल ना, ज्या मार्गाने गेल्याच्या नंतर ते संत आपल्याला प्राप्त होतील. महाराजांनी सांगितलं अत्यंत सोप्या 2 गोष्टी आहेत. या 2 गोष्टीचं अवलोकन केल्याच्या नंतर संत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आहे साच भावे, आहे साच भावे,
सकळ व्यापक नाही अभाविक लोका कुठे. जो व्यापक आहे, जो सर्वत्र आहे, अशा भगवान परमात्म्याला, अशा संताला प्राप्त जर करता येणाऱ्या दोन गोष्टी कोणत्या असेल तर त्यातली पहिली गोष्ट आहे कल्पना बाधित मनुष्य कधीच त्या संताला प्राप्त करू शकत नाही आणि अज्ञानी व्यक्ती कधीच त्या संताला प्राप्त करू देऊ शकत नाही. दिशेस गुण हा स्वरूप सुंदर, दिशेस गुण हा स्वरूप परी व्यापुनी आठेला चराचर, देव दानवा मानवा चोर, यामुळे उरला नाही तर नपुरे, आशा गवळणीच्या बोटी याविन उरला नाही आयशा गवळणीच्या बोलती परस्परी, आयशा गवळणीच्या बोलती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या संतांना प्राप्त कोण करू शकत नाही तर महाराजांनी सांगितलं कल्पनेने जो व्यक्ती बाधित आहे तो त्या संतांना कधी प्राप्त करू देऊ शकत नाही आणि अज्ञानाने जो युक्त आहे तो त्या संतांना कधीच प्राप्त करून देऊ शकत नाही. आमचे गुरुजी सांगायचे कीर्तनामध्ये ज्या वेळेला जास्त प्रमाण येतील त्यावेळेला समजा ती कीर्तन चालू आहे. तुम्हाला कळत नाही का हो? तरी मी शुद्ध मराठी बोलतो. आमच्या भाषेत बोलू का बाप्पा? तुम्हाला समजून नाही राहिलं का हो? आमची भाषा तुम्हाला समजून नाही राहिली का? समजून राहिले ना? मग याच भाषेत करू का कीर्तन? विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात जो व्यक्ती कल्पनेने बाधित आहे, जो व्यक्ती कल्पना युक्त आहे तो व्यक्ती कधीच त्या संताच्या चरणाला प्राप्त करून देऊ शकत. संताच्या चरणापर्यंत